तर आज आपण इथं आलेलो कराडे शिव मंदिरला एक्सप्लोअर करायला. तर इकडं माहिती घेत असताना अशी एक माहिती भेटली ज्याचा संबंध डायरेक्टली रामदास स्वामींची मिळतो. तर ते काय माहिती आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्याल. तर हा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा. तर नमस्कार, आज मी सुरुवात करत आहे एका नवीन सिरीजची, देवाचा स्तोत्र या नावाची. त्याच्यामध्ये मी जुने मंदिर एक्सप्लोअर करणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. तर आज मी आलो इथं कराडेला, रसायनाचे इथं कराडे म्हणून एक गाव आहे, तिथं मी आलो आहे. गेल्या टायमाला मी माझ्या आधीचा व्हिडिओ बघितला असता तर कराडे फोर्ट, तो त्याच्या पुढंच जर तुम्ही आला तर हे मंदिर तुम्हाला भेटेल. हे पाताळगंगा नदी, ही बॅक साईडला पाताळगंगा नदी आहे, त्याच्या तीरावरती हे मंदिर आहे. म्हणजे नदीच्या काठी एकदम मंदिर असं उभं आहे. खूप पुरातन आहे, पेशवेकालीन मंदिर आहे. आणि समोरच आपल्याला गुलशुंड्याचं शिव मंदिर दिसतं, तिथं समोरच आहे बघा. तिकडं आपण काल गेलेलो पण तिथं व्हिडिओ काढायला आपल्याला अलाउड नव्हतं तिकडे, म्हणून आपण इकडे आलो. इकडे एक काका भेटले, ते आपल्याला मंदिराची जेव्हा माहिती सांगणार आहे. त्यांच्याकडून आपण मंदिराची माहिती जाणून घेऊ. काका, मंदिर किती म्हणजे जुने? हे शिव मंदिर 1889 साल, म्हणजे पेशवेकालीन शिव मंदिर आहे. तर याच्यात याच्या आधी माझे आजोबा या मंदिराची पूजा करायची, सेवा करायची. त्याच्यानंतर आजोबांनंतर वडील सेवा करायचे. वडिलांनंतर आता मी आलो. 1989 जेव्हा महापूर झाला तेव्हा ह्या शिव मंदिराच्या कळसाच्या वरती पाणी होतं. हे पूर्ण लाकडी मंदिर होतं. त्याच्यावरती जुने कौलं होते, आपली जुन्या साईजची नळीची कौलं बोलायची त्या, नळीची हाफ कौल, ती कौलं होती आणि पूर्ण लाकडी मंदिर होतं, मातीच्या भिंती. ते 89 साली जेव्हा महापूर झाला, जांभूळवाडा वगैरे वाहून गेलो, त्या टायमाला पूर्ण मंदिर वाहून गेलं. पण मूर्ती तशीच राहिली. ही मूर्ती स्वतः रामदास स्वामींनी दक्षिणमुखी मार्ग स्थापन केली आणि उत्तरेला वाहणारी पाताळगंगा आणि दक्षिणमुखी मार्ग हे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार. मंदिराच्या वरच्याच बाजू आपल्याला असं एक गणपतीचं मंदिर दिसतं. या मंदिरात गणपतीची सुबक अशी मूर्ती आहे आणि गणपतीची पूजा प्रथम का करावी आणि कशी करावी याची सुंदर अशी माहिती दिलेली आहे. या शांततेत फक्त निसर्ग बोलत आहे. रातकिड्यांचा आवाज आणि दूर कुठेतरी कोकिळ गात आहे. या जुन्या मंदिरात वेळ जणू थांबून गेला आहे. इथे ना गोंधळ ना आवाज,
फक्त मनाला मिळणारी शांतता. कधी स्वतःसाठी वेळ काढलास तर इथे नक्की ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच एक नवीन मंदिर एक्सप्लोअर करता करता भेटू आपण. बाय बाय तोपर्यंत.